आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होतोय. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तर ही दृश्य आपण वरळी डोम मधली बघतोय. इथे दोन्ही फॅमिलीज एकमेकांना भेटतायत. मात्र जे महत्त्वाचे दोन नेते आहेत ते आधी राज ठाकरे तिथे पोहोचले आणि त्यांच्या मागोमाग उद्धव ठाकरेंचा ताफा पोहोचला आणि आता ग्रीन रूम मध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेत. कारण आधी राज ठाकरे तिथे पोहोचले होते, मागून उद्धव ठाकरे हे देखील पोहोचले आणि या दोन्ही नेत्यांची भेट ही आधी ग्रीन रूम मध्ये होतीये आणि मग हे दोघे जण मंचावरती येतील असं एकंदरीत दिसतंय. उद्धव ठाकरे ज्या वेळेला पोहोचले होते त्यावेळची ही दृश्य आणि त्यांचे बाकी फॅमिली मेंबर आहेत ते मात्र इथे प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत हे हा मेळावा बघण्यासाठी. मात्र हे दोन्ही नेते ग्रीन रूम मध्ये एकमेकांना भेटतायत. त्यांची आधी भेट होते आणि मगच ते एकत्र मंचावर येतील. ही अनेक वर्षांनी होणारी, दोघे काय बोलतील, दोघांची देहबोली कशी असेल, एका सुरात दोघे जण कसे मंचावरती येतील याची कमालीची उत्सुकता आहे आणि बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा, जवळपास 18 वर्षांची प्रतीक्षा. 2005 साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, जो अर्थात ठाकरे कुटुंबासाठी आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. श्वेता, सकाळी आपण असं बघितलं की दोघांच्याही ग्रीन रूम वेगळ्या होत्या, प्रतीक्षा खोल्या वेगळ्या होत्या, पण दोघा भावांनी कदाचित त्याही भिंती तोडायच्या ठरवलेल्या दिसतायत.